नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण चटपटीत कांदा भजी तयार करूया. 8 कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत. हे चिरलेले कांदे या भांड्यात घालूया. 1 वाटी बेसन आणि 1 वाटी तांदळाचे पीठ घालूया. 3 ते 4 चमचे तिखट घालूया. आता चवीप्रमाणे थोडेसे मीठ घालते. चांगले सरमिसळ करूया. पुन्हा अर्धी वाटी तांदळाचे पीठ घातले आहे. पुन्हा चांगले सरमिसळ करते. तांदळाचे पीठ घातल्यामुळे ही भजी चांगली कुरकुरीत तयार होते. यामध्ये अगदी थोडे थोडे पाणी मिसळायचे आहे. यामध्ये जास्त पाणी घालू नका, कारण कांद्याला पाणी सुटते. हे मिश्रण अगदी घट्ट भिजवूया. पुन्हा अर्धी वाटी बेसन घातले आहे. मी आवश्यकता लागेल त्याप्रमाणे पिठे घालत आहे. पिठांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचाभर ओवा घातला आहे. ओवा घातल्यामुळे ही कांदा भजी चविष्ट तयार होते. 5 मिनिटे झाकून ठेवूया. गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं. तेल आता चांगलं कडकडीत तापलं आहे. गॅसवर मोठ्या आचेवर या भज्या सोनेरी रंगावर तळूया. ही कांदा भजी याप्रमाणे तेलात सोडायची आहे. या भजीमध्ये फक्त बेसन वापरले तर भजी चांगली कुरकुरी तयार होत नाही. यामुळे यामध्ये तांदळाचे पीठ वापरले आहे. हे बघा, आता ही भजी चांगली तळून तयार आहे. ही बाजूला काढते. ही कुरकुरीत कांदा भजी चहा कॉफीसोबत सर्व करा. अशाच सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.